हॅलो नमस्कार. आता आपण रेसिपी चिंचाची चटणी करीत आहोत. पहिल्यांदा 2 छोटे कांदे, 2 नाही 4 कांदे, 4 कांदे मोठे बारीक चिरून घेणे, 10 लसणाच्या पाकळ्या, 10 लसणाचे पाकळ्या, जिरे 2 चमचे मोठे, जिरे 2 चमचे, मीठ चवीनुसार चवीनुसार, 1 चमचा, 1 चमचा मिरची आणि गूळ 2 चमचे मिरची टाक, 2 चमचे मिरची आणि पुन्हा गूळ असं घेऊन हळद जेवढं लागतील तेवढे, चिंच भिजून, चिंच 7-8 बोंडे चिंचाचे पाण्यात भिजून घेणे, पाण्यात भिजून ठेवायचं. किती वेळ ठेवायचं मॅडम? 10 मिनिटे 5-10 मिनिटे ठेवायचं. आता हे सगळं झालेलं आहे साहित्य. आता याच्यानंतर मिक्सर मध्ये कांदा काढून घ्यायचा. ओके, कांदा काढून घेऊन मिक्सर मध्ये टाकणे चालू आहे. चिंच धुवून घेतल्यानंतर मध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये हे राहू नये, चिंचुके वगैरे काही काड्या राहू नये. ओके, आता लसणाचे 10 पाकळ्या मध्ये टाकणे, जिरे, अद्रक टाकू नये. हे जिरे 2 चमचे मिक्सर मध्ये टाकण्यात येत आहेत. मीठ 1 चमचा, 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गोळ मासे 2 मोठे खडे. ओके, आता काय राहिलं? आता मिरची तिखट 2 चमचे, हळद थोडीशी अर्धा चमच्यापेक्षा कमी. हे सगळं मिक्सर मध्ये टाकून हे टाकण्यात आलेलं आहे. आता त्याच्यावर मिक्सर करण्यात येत आहे. मिक्सर करून घेण्यात आलेलं आहे. एकदम नंबर 1 मिक्सर झालेला आहे. बघा 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 किती छान झालंय. आता एका पॅन मध्ये शेगडीवर गॅसवर तेल ठेवण्यात येत. तेल टाकून आपल्याला आता तेल टाकून मध्ये हे आपण केलेलं मिक्सर सगळ्या प्रकारचं हे आता पॅन मध्ये तेल किती चमचे टाकायचं? 1 पळी टाकायचं. 1 पळी टाकायची. बघा हे पळी भर, हे 1 पळी म्हणजे छोटी अर्धी वाटी. ठीक आहे, ही अर्धी पळी. ओके, कमी होतं. आता वर धुवा निघत आहे, याचा अर्थ ते गरम झाला आहे. अजून थोडं तेल टाकण्यात येत आहे. आता गरम झाल्यामुळं आता आपण जे मिक्स केलेलं आहे नंबर 1 प्रकारचं सगळं टाकलेलं. आता काय टाकायचं? जिरे मिरे फोडलेला थोडस टाकण्यात येत आहे. जिरे मोहरे थोडेसे, गॅस कमी करून घेणे. तडतड करत आहे. आता हे इंदोरीकर चिंचाची चटणी तयार होत आहे. तरी त्या वेळेनुसार तुम्ही टाइम नसला तेव्हा छान प्रकारे काढून घेणे आणि तुम्हाला वेळ असेल तेव्हा, उद्योग नसेल तेव्हा हे काम करून घेणे. म्हणजे जेणेकरून ही चटणी तुम्ही ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता आणि पुन्हा स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता. हे चमचमाती बघा आता किती सुंदर. आता याला कलर येत आहे. शिजू द्यायचा. याला शिजून त्याला असं चांगलं थोडं गॅस वाढवून पाणी निघण्यापर्यंत त्याचं सगळं सुकून जाईपर्यंत आतलं पाणी 5-6 दिवस तुम्हाला ते मजेशीर ह्याच्यात ठेवता येते. फ्रीजमध्ये ठेवून किंवा बाहेर सुद्धा ठेवून खाता येते. फ्रीजमध्ये न ठेवते चालते. असं चांगल्या प्रकारे मिक्सरचं काढून घेऊन आत टाकण्यात आलेलं आहे. आणि ही आता 4 मिनिटाच्या आत 4 मिनिटाच्या आत ही चटणी तयार झाली आहे. चिंचाची चटणी, इंदोरीकर चटणी 5 मिनिटाच्या आत तयार होऊन झालेली आहे. ओके.